नमस्कार. हाऊसफुलच्या या फ्रेश भागात तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत. ती मॉड हवी, तो वेल कल्चर्डच असावा. लग्नानंतर एखाद्या अफेअरला काय हरकत आहे? छे, तो म्हणजे सावित्रीचा सत्यवानच पाहिजे. मला लग्न रजिस्टरही चालेल. मला बुवा लग्न देवा ब्राह्मणांच्या साक्षीनीच व्हायला हवं. आणि लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये काय चूक आहे? छे, लग्न म्हणजे 7 जन्माचं अतूट नातं. बोहल्यावर चढू पाहणाऱ्या प्रत्येक युगलाचं हे शीतयुद्ध काही नवीन नाही. अशा प्रत्येक लग्न युद्धात प्रत्येकालाच व्हावं लागतं लग्न बंबाळ. शुभम स्पर्श सादर करीत आहे मधुगंधा कुलकर्णी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित लग्न बंबाळ. तुमची काय ती पटपट फी सांगा आणि लवकर माझं लग्न जमवा. मला जरा घाई आहे. का? सगळंच उशिरा सुरू झालंय माझं. सहधर्मचारिणी हवी आहे, तुझ्यासारखी सुद्धा चालेल. फोन ठेव वाल्मिकी. कुठे ठेवू? बंद कर. नाव कोणाचं नोंदवायचंय? माझं स्वतःचं. मंगळ आहे का? एकदम कडक. मनुष्य प्राणी हा एकापेक्षा जास्त शरीर संबंध ठेवण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा आहे, तर तुम्ही मनुष्याच्या जागी पुरुषाचं छापलंय. वय 30. गेल्या 33 वर्षात मी इतका अपसेट कधीच झालो नव्हतो. मधुरा वेलणकर, शिवानी कराडकर, आनंद इंगळे आणि सुबोध भावे अशा तगड्या स्टारकास्टसह हा कोर्टरूम ड्रामा बदलत्या नेपथ्यासह उत्तरोत्तर रंगत जातो. इतके दिवस टक्कल लपवण्यासाठी टोप्या घालून यायचास तू, आणि आता हा घाणेरडा टॉप घालून आलाय. माफ कर मंगल, मला तुला दुखवायचं नव्हतं. दुखावलं नाहीये मी, चिडलीये. मला तुला चिडवायचंही नव्हतं, पण माणूस काहीतरी मार्ग काढणारच ना. 22 वर्ष झाले मी थांबलोय तुझ्यासाठी लग्नाचा. कॉलेजात होतो तेव्हा आपण. वेळीच लग्न झालं असतं आपलं तर आपली मुलं कॉलेजात असती आज. तोडीस तोड आणि जोडीस जोड असं कुणी नसतंच या जगात. जुळवून घ्यावंच लागतं. आता आई वडिलांशी कुठे आपलं 100% पटतं? अरे आई वडील निवडण्याचा चॉईस असतो का आपल्याला? पण जोडीदार निवडण्याचा चॉईस असतो ना. त्यात चूक घडू शकते आणि त्या चुकीची शिक्षा आयुष्यभर भोगण्यात काय अर्थ आहे? लग्न बंबाळ म्हणजे लग्नांनी माखलेली माणसं. तर या नाटकामध्ये लग्नांनी माखलेली अनेक माणसं आहेत आणि लग्नांपासून दूर पळून जाणारी काही माणसं आहेत. तर दोन विरुद्ध विचारसरणीची माणसं जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा ते एकमेकांच्या आयुष्यात जो हलकल्लोळ माजवतात त्याच्यावरती हे नाटक आहे. लग्न करणार नसशील तर जमवून तरी दे. नाही, तात्विक दृष्ट्या मी तसं करू शकत नाही, कारण तुला टक्कल आहे. मग काय करायचं टकल्या पुरुषांनी? काय मरायचं का? ज्याचं त्यांनी ठरवायचं. ठीक आहे, 11-22 ची विरार पास मला मिळेल, ताबडतोब जातो आणि जीव देतो गाडीची. त्यापेक्षा 10-50 ची बडोदा एक्सप्रेस घे, ती जास्त सेफ आहे. अरे मरताना काय विचार करायचा सेफ आणि अनसेफचा? लोकांचा काही भरोसा नसतो रे आजकाल. चुकून थांबली बिमली तर एक्सप्रेस कशी धाड धाड जाते. एक विचार लग्नासंदर्भातला एक माणूस घेऊन उतरतो, दुसरा विचार दुसरी मुलगी घेऊन उतरते आणि त्या संदर्भातली संपूर्ण सगळ्या कॅरेक्टर्सची चर्चा आहे, जी एका विशिष्ट पॉइंटपर्यंत तुम्हाला आपल्याशी जुळवता आहे. जेव्हा लग्न तुम्हाला करायचं आहे किंवा नाही करायचं आहे, तुमचं झालंय किंवा नाही झालंय, दोन्ही गोष्टींमध्ये. आणि मग तो जो उपहासात्मक विनोद आहे त्याच्यातला तो तुम्हाला जास्त भिडतो आणि तो सकस आहे असं माझं म्हणणं आहे. आणि हे बघा, हे शेवटी ना सगळं बायोलॉजिकल असतं. एक सेलचा एका स्पर्मशी संयोग होतो आणि त्यातून मानवी वंश वाढवला जातो. त्यासाठी हे सगळं लग्न बिग्न. दर महिन्याला गर्भाशयाचं सजवलं जातं निसर्गाकडून लग्न मंडपासारखं. अंडपेशी नवरीसारखी नटून बसलेली असते टापांच्या घोड्यावर बसून येणाऱ्या शुक्राणूसाठी. अशास्त्रीय आणि अतार्किक बोलणाऱ्यांची ना चीड येते मला. लग्न आयुष्यात एकदाच होतं, त्यामुळे वैदिक पद्धतीने वाजत गाजत व्हायला हवं. माझ्या बहिणीचं लहान बहीण आहे मला, तिचं लग्न आम्ही कर्ज काढून केलं होतं. हे बघा, लग्न साजरं करायला विरोध आहेच, पण त्या पाठीमागच्या विचारांनाही विरोध आहे. तो एक सोशो इकॉनॉमिक व्यवहार आहे. नाही, लिव्ह इन रिलेशनशिप हेही साजरं न केलेलं लग्नच आहे. अतिशय टिपिकल रूटेड अशी ही मुलगी आहे. संस्कार तिच्यावर असे आहेत जे आपल्या परंपरेमध्ये आहे. लग्न करायचं आणि एक माणूस आवडतो तर त्याच्यावर एकनिष्ठेने प्रेम करायचं आणि त्याच्याशीच लग्न करायचं. आणि जो तिला आवडतोय मुलगा, त्याचा मात्र लग्नसंस्थेवर विश्वास नाहीये. त्याच्यामुळे काही करून त्याच्याकडनं लग्न मागणं हा तिचा
हेतू आहे, हे तिचं ध्येय आहे आणि त्यासाठी ती लग्नबंबाळ झालेली आहे. मग काय लग्न करून टाक, म्हणजे तुला लग्न करायचं म्हणून ना. तू कर ना. हं? म्हणजे तू नाही करणार लग्न? नाही, म्हणजे आवडली एखादी आणि आमचं सगळं जुळून आलं तर आयुष्यभराची कमिटमेंट राहिली का? सगळं जुळलं म्हणजे इंटलेक्च्युअली, लाईफस्टाईलने, सेक्शुअली आमचं जर सगळं जुळलं तर एकत्र राहील. लग्न झालेल्या आणि लग्न न झालेल्या सगळ्या लोकांमध्ये तेच घडतं जे स्त्री पुरुषांमध्ये असतं. म्हणजे मुळात ज्याला आपण बेसिक इन्स्टिंक्ट म्हणतो, त्या दोघांमधले ते या निमित्ताने रिलेशनमध्ये समोर येतात आणि या पूर्ण गोष्टीकडे अत्यंत फार्सिकल पद्धतीने किंवा ह्युमरस पद्धतीने ह्या नाटकात बघितलं गेलं आहे आणि खूप तिरकस शैलीने हे नाटक मधुगंधांनी मांडलं आहे. मनुष्य प्राणी हा एकापेक्षा जास्त शरीर संबंध ठेवण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा आहे आणि लग्न संस्था त्याच्या उलट काम करते. अहो, म्हणजे समाजात लग्न संस्था असूच नयेत असं मत आहे की काय तुमचं? नाही, सध्या स्थितीत समाजाला लग्नाशिवाय पर्याय नाही. हं? मग तुम्ही काय नाही करत लग्न? हे बघा, ज्या व्यवस्थेचे नियम पाळणं मला शक्य नाही ती व्यवस्था मी स्वीकारणार नाही. एकूणच मानवी नातेसंबंधांकडे जरा वैचित्र्यपूर्ण आणि विचित्र पद्धतीने किंवा व्यंगात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. गंमतशीर पद्धत आहे. हे नाटक ह्या नाटकात विचार आहे असं बघणारे सांगून जातात आम्हाला, पण तो खूप लाईटली आणि खूप ह्युमरस पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. इथे जबाबदारी कोणाला घ्यायची आहे आणि सुटका कोणाला करून हवी आहे हे ज्याचं त्यांनी आपापलं स्वतःला विचारावं. त्यासाठी कधी तुम्ही माझ्या टकलाला नाही तर कधी माझ्या स्वभावाला गृहीत धरू शकत नाही. काय एक्साइट? अरे माणसा, अरे गेली 22 वर्ष मी एक्साइट न होता राहिलोय, आता काय सांगतोय एक्साइट नाही? मानवी नातेसंबंधांवर तिरकस व्यंग करत हसवता हसवता अंतर्मुख करणारा हा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही प्रत्यक्ष नाट्यगृहात जाऊनच पाहायला हवा. तेव्हा नक्की बघा लग्न बंबाळ.